मित्रांनो, वॉरेन बफेट जे जगातील तिसरे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की त्यांनी फक्त 12 वर्षाच्या वयातच गुंतवणूक करणे सुरू केले होते. आणि एवढंच नाही तर जेव्हा ते 16 वर्षाचे होते तेव्हा ते आपले टीचर्स आणि प्रोफेसरपेक्षाही जास्त कमवत होते. लहानपणीपासूनच त्यांना बिझनेस आणि गुंतवणूक करण्यात रुची होती. बरेच लोक त्यांना इन्व्हेस्टमेंट गुरु पण मानतात. आज यांच्याजवळ 85 बिलियन डॉलरची संपत्ती आहे, जे की घाना, आइसलँड आणि मॉरिशियस यासारख्या देशांच्या कंबाईन GDP पेक्षाही जास्त आहे. एवढ्या पैशात तुम्ही 1.5 लाख फरारी कार्स विकत घेऊ शकता. वॉरेन बफेटचं मानणं आहे की डिटर्मिनेशन आणि स्मार्ट मनी मॅनेजमेंट थ्रू कोणताही व्यक्ती श्रीमंत बनू शकतो. चला तर जाणून घेऊ यांचे 4 मनी मॅनेजमेंट रूल्स, ज्यामुळे तुम्ही पण श्रीमंत बनू शकता. तर सगळ्यात आधी, एंड द पेचेक टू पेचेक लाईफ. साधारण लोक फक्त एकच व्यवसाय किंवा नोकरीवर अवलंबून असतात. यामुळेच त्यांच्या सॅलरीचा मोठा भाग महिन्याच्या सुरुवातीलाच खर्च होऊन जातो आणि मग पुढल्या महिन्याच्या सॅलरीची वाट पाहावी लागते. आजच्या या महागाईच्या काळात एकापेक्षा जास्त सोर्स ऑफ इन्कम असणे आवश्यक आहे. पॅसिव्ह इन्कम, ज्यामध्ये कमी एफर्ट आणि एक्स्ट्रा इन्कम पण होऊन जाईल, अशा प्रकारचे सोर्स ऑफ इन्कम जनरेट करण्याचा प्रयत्न करा. जसे ट्युशन्स घेणे, घर भाडे मिळवणे, किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड मिळवणे, किंवा मग कोणता ऑनलाईन बिझनेस जसे ब्लॉग पेज, ऑनलाईन आपले प्रोडक्ट विकणे, ॲफिलिएट मार्केटिंग वगैरे. वॉरेन बफेट लहानपणीच 5 ते 6 बिझनेस सांभाळत होते. त्यांच्या घरात पैशांची कमी नव्हती, फक्त त्यांना बिझनेस करण्याचा शौक होता. ते स्वतः गुंतवणूक करत होते, न्यूजपेपर विकत होते. त्यांनी न्हाव्याच्या दुकानासमोर पिन बॉल मशीन लावली होती, ज्याला कस्टमर टाइमपास करण्यासाठी खेळत होते आणि वॉरेन पैसे कमवत होते. एवढ्या लहान वयातच त्यांनी पैसे कमवण्याचे बरेच सोर्सेस बनवून घेतले होते. नंबर 2, बॉरो वाईसली इफ इट ऑल. वॉरेन बफेट जास्त उधार घेण्याच्या विरुद्ध आहेत. क्रेडिट कार्ड, EMI किंवा इतर प्रकारचे उधार तुम्हाला अडचणीत टाकू शकतात. त्यांचं म्हणणं आहे की मी दारू आणि पैसे उधार घेतल्यामुळे बऱ्याच लोकांना आयुष्यात अयशस्वी होताना पाहिलं आहे. तुम्हाला उधार घेण्याची गरज नाही. जर तुम्ही स्मार्ट असाल तर तुम्ही उधार घेतल्याशिवाय पण बरेच पैसे कमवू शकता. डेप्ट म्हणजे उधार. डेप्ट 2 प्रकारचे असतात, गुड डेप्ट आणि बॅड डेप्ट. मनी ॲडव्हाइस सर्व्हिसच्या हिशोबाने गुड डेप्ट आपल्या फ्युचरमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा एक योग्य मार्ग आहे, जसे होम लोन, बिझनेस लोन किंवा स्टुडंट लोन, ज्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होईल आणि ग्रोथ पण मिळेल. दुसरीकडे आहे बॅड डेप्ट, जे कोणत्याही प्रकारे फायदेमंद नाही. जसे की तुम्ही लोन किंवा EMI वर मोठा LED TV घेत असाल किंवा मग कोणता महाग फोन घेत असाल तर फ्युचरमध्ये याची व्हॅल्यू वाढणार नाही. तर अशा प्रकारच्या खर्चांमुळे आणि त्यांच्या मेंटेनन्समुळे तुमचे अजून पैसे खर्च होत जातील. नंबर 3, इन्व्हेस्ट लॉंग टर्म. आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटमुळे एका वर्षात जेवढे पैसे कमवू शकतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे त्याच इन्व्हेस्टमेंटमुळे आपण 10 वर्षात कमवू शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की वॉरेन बफेटने आपल्या संपत्तीच्या 99% आपल्या 58व्या वर्षानंतर कमवली. त्यांच्या 58व्या जन्मदिवसाच्या दिवशी ते $300 मिलियन मालक होते, पण त्यानंतर त्यांची संपत्ती वाढून $72.3 बिलियन झाली, कारण की त्यांची जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी होती. म्हणूनच त्यांना भविष्यात एवढा जास्त फायदा झाला. म्हणून लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करा. यामध्ये रिस्क पण कमी असते आणि तुम्हाला फ्युचरमध्ये फिक्स रिटर्न पण मिळत राहतील. आणि फायनली नंबर 4, सेव्ह फ्रॉम द टॉप अँड स्पेंड वाईसली. वॉरेन बफेटचं म्हणणं आहे की खर्च केल्यानंतर सेव्ह करण्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही सेव्ह केल्यानंतर खर्च करा. चांगल्या भविष्यासाठी बचत करणे गरजेचं आहे, पण आपल्यामधून बरेच लोक तर फ्युचर इमर्जन्सीसाठी पण सेव्ह नाही करू शकत. जर तुम्ही तुमचे पूर्ण पैसे बिल्स, इंटरेस्ट आणि EMI भरण्यातच खर्च करून टाकाल तर तुम्ही सेव्ह काय कराल? म्हणून आपल्या सॅलरीचा मोठा भाग सेव्ह करा. यानंतर तुमच्याजवळ जेवढे पैसे वाचतील तुम्हाला तुमचे खर्च तेवढ्यापर्यंतच सीमित ठेवायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही आपल्या बिझनेस किंवा आपल्या फ्युचरसाठी जास्त प्रमाणात पैसे सेव्ह करू शकाल. जास्तीत जास्त लोक फिजूल खर्चांमध्ये गुंतून राहतात. वॉरेन बफेटबद्दल बोलतो म्हटलं तर ते आजही त्याच घरात राहतात जे त्यांनी 1958 मध्ये खरेदी केलं होतं.
ते 50 वर्षापासून एकाच ऑफिसमध्ये काम करत आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये एक कम्प्युटर पण नाही, कारण की त्यांना त्यांची गरजच नाही. आणि ते अजूनही नोकियाचा एक फ्लिप फोन यूज करतात. एवढे श्रीमंत असूनही त्यांची लाईफस्टाईल एवढी सिंपल आहे. तर आपल्यालाही त्यांच्याकडून काही शिकून फिजूल खर्चांपासून दूर राहिलं पाहिजे. त्यांचं हे म्हणणं आहे की जर तुम्ही त्या वस्तू खरेदी करत असाल ज्यांची तुम्हाला काहीच गरज नाही, तर लवकरच तुम्हाला त्या वस्तू विकाव्या लागतील ज्याची तुम्हाला गरज आहे. तुम्ही फक्त आवश्यक वस्तू घ्या, वस्तूंना आपली गरज नका बनवू. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.